नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर जो आहे त्यासंबंधी आपण जाणून घेणार आहोत। 5 मार्चला ही न्यूज होती, त्यासंबंधीच्या बेसिक गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या। पण एकंदरीतच नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये रेल कॉरिडॉर आहे आणि एकंदरीतच सगळंच अशकाबाद ॲग्रीमेंट काय आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आता हा जो नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे बघा, खरं तर याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे की एक भारत जो आहे, भारत हा ना, आणि त्यातल्या त्यात रशिया। तर रशिया भारत आणि त्यांचा जो काही सगळा व्यापार आहे तो इराण थ्रू, तर हा सगळा असा प्रकार आहे आणि हा व्यापार वाढावा याच्यासाठी एक बेसिक ही गोष्ट सुरू झाली होती। त्यातल्या त्यात चायनाचं जे काही वन बेल्ट वन रोड आहे तर त्याला एक शह देण्यासाठी तोही एक प्रकार होता। सो बेसिक याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत। हे बंदर अब्बास पोर्ट जे आहे ते याचा भाग आहे। चाबार पोर्टला याच्यामध्ये आणण्यासंबंधी भारताने आता जे काही म्हणजे प्रस्ताव समोर ठेवलेला आहे। त्याच्यानंतर अशकाबाद ॲग्रीमेंट काय आहे, तिच्यात कुठले देश आहेत, तर हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीतच हा जो सगळा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर आहे तर त्याच्याबद्दलचं हे बेसिक बघा। आता हा भारतातून मग हे इराण, अझरबैजान, त्याच्यानंतर इकडं जो आहे की रशिया, तर हा यांचा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे। आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघताय की हा स्टँडर्ड रूट याचा आहे, ओके। आणि एकंदरीतच स्टँडर्ड रूट जो आहे तो पाण्याच्या याच्यातून बघा, हा मेडिटेरियन सी, अरेबियन सी आहे, मेडिटेरियन सी आहे, पर्शियन गल्फमधून हा जाणार वरती है ना, इकडून नॉर्थ सी जो आहे, बाल्टिक सी आहे ना, सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को, रशिया, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। म्हणजे UPSCला तुम्हाला मॅप विचारले जाऊ शकतात। आता आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर किंवा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर जो आहे तर 5 मार्च 2021 रोजी 3 दिवसांची मेरीटाईम इंडिया ही आभासी शिखर परिषद पार पडली होती। 3 दिवस ती चालू होती आणि तिच्यामध्ये चाबार दिवससुद्धा साजरा केला गेला होता। या शिखर परिषदेमध्ये भारताने 2 मागण्या केल्या होत्या। एक म्हणजे काय की चाबार पोर्ट जे आहे ते इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा भाग बनायला हवं, म्हणजे ते आता सध्या इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टचा कॉरिडॉरचा भाग नाही आहे। बंदर अब्बास त्याचा भाग आहे बघा। आणि पुढील 2 देशांना त्यांनी इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर किंवा आंतरराष्ट्रीय दक्षिण वाहतूक कॉरिडॉरचा सदस्य म्हणून मान्यता द्यावी। तिच्यामध्ये एक आहे अफगाणिस्तान आणि दुसरा आहे उझबेकिस्तान। आता अफगाणिस्तानला काय याच्यामध्ये घ्यायचं, तर त्याचं जर तुम्ही बेसिक बघितलं तर इकडे जो सगळा जो रिजन आहे की मग इथून काय होऊ शकतं की अफगाणिस्तान याच्यामध्ये आला तर मग अफगाणिस्तान आल्यानंतर याच्यामध्ये ईस्टर्न कॉरिडॉर नावाची जी गोष्ट आहे की आता सध्या जे आहे तुमचं जे नॉर्थ साऊथ आहे, मग याच्यामध्ये ईस्टर्न किंवा पूर्वी कॉरिडॉर जो आहे तोही याच्यामध्ये येईल। सो तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की अफगाणिस्तानला भारताने घेण्यासाठी प्रपोज केलं आहे। 2 देश याच्यामध्ये असावेत, बघू येत्या काळामध्ये, कारण हे अफगाणिस्तानचं महत्त्व तेच आहे। सदस्यत्व झालं तर पूर्वेकडचा ईस्टर्न कॉरिडॉर तयार होईल आणि मग इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ जो आहे ईस्टर्न कॉरिडॉर असा तो होऊ शकतो आणि त्याची क्षमता, पोटेन्शियल ते वाढेल। आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉरचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये भारत रशियातला व्यापार वाढण्यासाठी हा उभारलेला एक प्रकल्प आहे। एकूण अंतर जे आहे 7200 किलोमीटर, ओके। मग आता याच्यामध्ये बरेच देश आहेत, टोटल 13 सदस्य देश आहेत। पण याचा अर्थ असा नाही की फक्त भारत आणि रशिया, पण याची जी काही मुहूर्तमेढ होती की जो बेस होता तो हाच होता की भारत रशिया। आता INSTCमध्ये जे आहे की जलमार्ग आहे, म्हणजे पाण्यातले जलमार्ग हा ना, म्हणजे तुम्ही जहाजाने, शिपने जाऊ शकता, रेल्वेचे मार्ग आहे, रस्ता किंवा जमीन रूट, म्हणजे तिन्ही याच्याने याची जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, मग इथून तुम्ही मालाची वाहतूक करून तुमचा व्यापार वाढवू शकता। सदस्य जे देश आहेत ते टोटल 13 आहेत। संस्थापक सदस्य 3 आहेत बघा, भारत, इराण आणि रशिया। सो याच्यामध्ये तेही क्लिअर करून दिलेलं आहे। बऱ्याचदा असं असतं की मग ते सगळे सदस्य आपण बघतो, मग त्या गोष्टी बघायच्या, काही संस्थापक आहेत का, तर 3 संस्थापक सदस्य आहेत। इतर बघा, अझरबैजान, अर्मेनिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, तुर्कस्तान, युक्रेन, बेलारूस, ओमान, सिरिया। एक निरीक्षक देश आहे त्याचं नाव आहे बुल्गेरिया। सो टोटल 13 देश आहेत। संस्थापक देश तिचा भाग भारत आहे बघा। आता INCTचं महत्त्व जे आहे की भारतातून रशिया आणि युरोपला इराण मार्गे वस्तूंची वाहतूक करताना वेळ आणि पैसा वाचतो। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, टाईम अँड मनी, त्या दोघी वाचणार आहे। भारताची युरोशियन प्रांताशी व्यापारासाठीचा हा दुसरा विकल्प म्हणून या मार्गाकडे बघितला जातो। हा अल्टरनेट रूट आहे की जो काही युरोपियन कंट्रीजबरोबर भारताला जोडतो। चीनचं वन बेल्ट वन रोड हे जे काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे त्याला विकल्प म्हणून आपण INSTCकडे बघू शकतो।
है ना, त्याला काउंटर करण्यासाठी. कारण भारत वन बेल्ट वन रोडचा भाग नाही आहे. का नाही आहे? कारण वन बेल्ट वन रोडमध्ये POK जे आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, तिच्यामध्ये चीनने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि ती परमिशन चीनने दिली. पण चीन कोण आहे परमिशन देणारा? ते भारताचा भाग आहे. भारताकडून ती परमिशन घ्यायला हवी होती. त्याच्यामुळे भारताच्या सोव्हर्निटीचा इथं प्रश्न आहे आणि म्हणूनच वन बेल्ट वन रोडच्या बाबतीमध्ये भारत त्याचा भाग नाही आहे. ते सिंपल हा एक मुद्दा आहे. अशकाबाद ॲग्रीमेंटचा जर तुम्ही विचार केला तर यासाठी INSTC जे आहे ते पूरक आहे. म्हणजे INSTC अशकाबाद ॲग्रीमेंटला सुद्धा हेल्प करतं आणि त्याचा भाग भारतसुद्धा आहे. अशकाबाद ॲग्रीमेंट जर तुम्ही बघितलं, याचे सदस्य जे आहेत त्याच्यामध्ये भारत, ओमान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान. आणि दॅट्स वाय मग इथं हा जो उझबेकिस्तान आहे त्यालाही आपण याच्यामध्ये इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरमध्ये सदस्य बनण्यासाठी भारताने प्रस्ताव ठेवला आहे. आता उद्देश काय आहे की याचं उद्देश अशकाबाद ॲग्रीमेंटचा आहे की मध्य आशिया आणि पर्शियन आखात म्हणजे पर्शियन गल्फ जे आहे आणि एक सेंट्रल एशिया याच्यामधून वस्तू वाहतुकीला प्रोत्साहन देणारा बहुराष्ट्रीय हा कॉरिडॉर आहे. आणि हा मग इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर याला सुद्धा पूरक ठरतो आणि मग भारत याचाही भाग असल्यामुळे ते गरजेचं आहे आपल्यासाठी. इराणमधलं सर्वात मोठं बंदर जे आहे ते बंदर अब्बास आणि बंदर अब्बासचा समावेश INSTCच्या अंतर्गत होतो, हे एक लक्षात ठेवा. आता इथं मॅपमध्ये मी तेव्हाही तुम्हाला दाखवलं होतं न्यूज कव्हर करताना, ही स्ट्रीट ऑफ हॉर्म्यूज आहे आणि हे गल्फ ऑफ ओमन, त्याच्यानंतर पर्शियन गल्फ, इथं हा बंदर अब्बास आहे बघा. बंदर अब्बास हे इराणमधलं सर्वात मोठं बंदर आहे. हे इथं चाबार पोर्ट आहे की हे आपल्याला आता इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरमध्ये हवं आहे. इकडून तुम्ही थोडं पुढं गेलात की इकडं 72 किलोमीटरवर ग्वादर पोर्ट आहे बघा पाकिस्तानमध्ये, तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. ओके, तर हे तुम्ही इथं बघू शकता, हे ग्वादर पोर्ट आहे बघा. या दोघांमधलं अंतर जे आहे चाबार पोर्ट आणि ग्वादर पोर्ट हे 72 किलोमीटर इतकं आहे. आणि एकंदरच मुंबई ते मग हा सगळा जो आहे की इथून जर ते गेलं अफगाणिस्तानमधून तर ते आपल्याला हेल्पफुल राहील INSTC. INSTCवर एक प्रश्न घ्या बघा. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर INSTC बाबत बिनचूक विधान निवडा. चाबार बंदर INSTCचा भाग आहे. दुसरं स्टेटमेंट बुल्गेरिया हा सदस्य देश आहे. संस्थापक सदस्यांमध्ये भारताचा समावेश होतो. कॉरिडॉरचं एकूण अंतर 7200 किलोमीटर आहे. फक्त क आणि ड. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.